श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचं पठण केल्यानं काय होतं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायाचं पठण केल्याने दारिद्र्य दूर होऊन संपत्तीची प्राप्ती होती अशी भाविकांची श्रद्धा आहे. या अध्यायाचं पठण केल्याने आर्थिक संकट, कर्जबाजारीपणा आणि नोकरी नसणे यासारखे ज्या काही समस्या असतात त्या दूर होतात आणि लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्याला लाभते असं मानलं जातं. त्यामुळे गुरुचरित्रातील 18वा अध्याय आपल्या नित्य पठणामध्ये असणे आवश्यक आहे. बघा, पहिली म्हणजे काय तर आर्थिक समस्या निवारण. हा अध्याय आर्थिक संकटावर मात करण्यात मदत करतो असं भाविकांचं म्हणणं आहे. दुसरं म्हणजे दारिद्र्य नाश. या अध्यायाच्या पठणानं दारिद्र्य नाहीसे होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तिसरं म्हणजे संपत्तीची प्राप्ती. संपत्ती लाभते आणि घरात लक्ष्मीची कृपा होते असे सुद्धा मानलं जातं. चौथं आहे संकट निवारण. हा अध्याय अपार संकट हरण करणारा आणि पवित्र मानला जातो असं भाविकांचं म्हणणं आहे. पाचवा आहे मनोकामना पूर्ण करणारा हा अध्याय आहे. तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या सर्व मनोकामना पूर्ण हा अध्याय पठण करण्याने होतात अशी सुद्धा भाविकांची श्रद्धा आहे. आता हा अध्याय कसा पठण करायचा याचे काही नियम आहेत का? तर बघा, नित्य सेवेमध्ये जर तुम्हाला हा अध्याय घ्यायचा असेल तर आपण कसं श्री स्वामी समर्थ महाराजांचे जसे 3 अध्याय वाचतो त्याचप्रकारे आपल्याला नित्य सेवेमध्ये हा अध्यायसुद्धा तुम्ही वाचला तरी चालेल. आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर आपल्याला नित्य म्हणजे त्यांचे नियम हे पाळायचे असतात. पहिला नियम म्हणजे मांसाहार करायचा नाही. दुसरा नियम म्हणजे परांना. तुम्हाला हे किती दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, त्या सर्व आपल्याला इच्छा तुमचा संकल्प करताना ह्या मांडायच्या असतात. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर हे 7 दिवसात करायचं असेल किंवा हा अध्याय तुम्हाला 21 दिवस वाचायचा असेल तर तुम्ही संकल्प करताना सांगायचं आहे की मी या अध्यायाचं पठण या दिवसापर्यंत करेल, माझी ही इच्छा आहे, ती माझे दत्तगुरू महाराज पूर्ण करो असा आपल्याला संकल्प करायचा असतो. तर झालं, तुम्हाला कळलं. नियम काही नाहीत, फक्त परांना तुम्ही शक्यतो टाळा आणि मांसाहार करू नका. तुम्हाला 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा 21 दिवसाची सुद्धा सेवा इथं करता येते. हे 2 नियम महत्त्वाचे, ते 2च नियम तुम्ही फक्त पाळण्याचा प्रयत्न करा. आणि नित्यपठणामध्ये जर तुम्ही घेत असाल तर नियम पाळण्याची काही गरज नाही. म्हणजे काय, जसं आपण स्वामी समर्थांचे जे 3 अध्याय वाचतो त्याप्रकारे आपल्याला त्यांच्या पठणानंतर हे तुम्ही पठण करू शकता. हे लक्षात ठेवा. इथं आपल्याला जर 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही गुरुचरित्राची पोथी ठेवू शकता आणि पारायण करू शकता. आणि छोटं पुस्तक आहे ना, ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. त्याप्रकारे जर तुम्ही केलं तरीही काही हरकत नाही. तशी तर तुम्हाला मग पोथी मांडण्याची गरज नाही, कारण गुरुचरित्र हा मोठा ग्रंथ असतो आणि तो तुम्ही कपाटात ठेवणार, दुसऱ्या दिवशी परत मांडणार. त्यामुळे ते आपण त्याच जागी अनुष्ठान केलं तरीही चालेल. आणि जर तुम्हाला 14वा किंवा 18वा अध्यायाचं बघा छोटं पुस्तक भेटतं, ते पुस्तक जर आणलं तुम्ही तर तुम्ही ते उचलून ठेवलं तरीही काही हरकत नाही. इथं आपल्याला फक्त पारायण करायचं आहे. आपल्याला इथं ग्रंथही काही लावायचं नसतो. त्यामुळे तुम्ही ते उचलून फक्त आपल्याला इथं स्वामी समर्थाचं आपण कसं 21 दिवसाचे गुरुवार करतो त्याप्रकारे हे करायचं आहे. तर आता हे झालं, हे तुम्हाला कळलं असेल अनुष्ठान कसं करायचं किंवा पारायण कसं करायचं. आपल्या इच्छा बोला, या दिवसापर्यंत तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होतील. तर अध्याय कोणता आहे? गुरुचरित्रातील 18वा अध्याय हा. तर कसा वाचायचा चला तर आपण पाहूया. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्ध योगाला म्हणाला, महाराज, श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. तरी कृपा करून पुढील कथा सांगा. तर आता हीच कथा आहे, जी कथा ऐकल्याने आपलं दारिद्र्य नष्ट होते. त्यामुळे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका. भिलवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठात पदभ्रमण करीत असताना कृष्णा वरुणा संगमावर गेले. तिथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले. शिवभद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत्या. हे संगमक्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे. याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्रापासून जास्त मानतात. येथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो असं सांगितले जातं. येथेच पवित्र औदुंबर वृक्ष आहे. येथे 64 योगिनी नित्य निवास करतात. येथील संगम अष्टकुळात शुक्लतीर्थ, पापविनाशतीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धवरद तीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ अशी 8 तीर्थ इथं आहेत.
कृष्णा, वेणी व पंचगंगा मिळून ऐकून 7 नद्या इथं आहेत. यांच्या दर्शनानं सर्व मनोकामना पूर्ण होतात असं या स्नान केल्याचं पुण्यफळ आहे असं सांगितलं जातं. या पंचगंगा संगमावर श्रीगुरू काही काळ हे गुप्त रूपाने वास करत होतात आणि त्यांचे महात्म्य सर्व लोकात हे प्रकट झाले. तर बघा, पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव होतं. श्रीगुरू तेथे भिक्षा मागण्यासाठी जात असत. त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे. तो सुशील, सात्विक, कर्ममार्गाचे नीट आचरण करणारा व आतिथ्यशील असा होता. तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचं. त्याची पत्नी ही स्वस्वभावी असे. तर बघा, त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा यायच्या आणि एखाद्या दिवशी भिक्षा नाही मिळाली तर ते दोघे गरीब ब्राह्मण घेवड्याच्या शेंगावरच आपलं पोट हे भागवत असे. एके दिवशी काय झाले, श्रीगुरू भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी आले. श्रीगुरू घरी आल्यानंतर ब्राह्मण पत्नीनं श्रीगुरूंना आदराने घरात नेले. त्यांची भक्तिभावनेने पूजा केली आणि त्यांना म्हणाली की थांबा, माझे पती भिक्षा आणण्यासाठी बाहेर गेले आहेत. ते आले की मी तुम्हाला भोजन देईन, म्हणजे भिक्षा देईल. त्यावेळी श्रीगुरूने अंगणात पाहिलं आणि त्यांना घेवड्याचा वेल दिसला. त्यांनी सांगितलं, या घेवड्याच्या वेलाच्या शेंगाची तू भाजी करून मला देऊ शकते. तर त्या ब्राह्मण पत्नीनं श्रीगुरूंना त्या शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि भात असं भोजन दिलं. या सेवेने श्रीगुरू अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला तुझं सर्व दारिद्र्य नष्ट होईल असा आशीर्वाद दिला आणि त्यांचा निरोप घेतला. आणि संगमावर निरोप घेताना जाता जाता त्यांनी त्यांच्या अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघून गेले. श्रीगुरूंनी त्या घेवड्याचा वेल हा उपटून टाकला. यामुळे ती ब्राह्मण पत्नी अतिशय दुःखी झाली आणि ती नशिबाला दोष देत रडू लागली. ती म्हणाली, अरे हे काय दुर्दैव, या येतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्यांनी आमचे अन्नच तोडून टाकले. हिचे हे बोलणे ऐकून तिचा पती ब्राह्मण म्हणाला, अगं तू असं रागवू नको, तू त्या येतीश्वराला दोष देऊ नको, कारण सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे. आपले प्रारब्ध जसे आहे तसे सर्व घडत असते. ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त हा करत असतो. पूर्वजन्मी आपली जी काही बरी वाईट कर्म केलेली असतात त्याची परिणाम म्हणून या जन्मात सुख आणि दुःख आपल्याला हे भोगावे लागतात. जे पेरावे तेच उगवते. मग त्यासाठी इतरांना दोष का द्यायचा बरं? त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य आहे. त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वाद दिला असे समजू तू त्यांच्याबद्दल असं वाईट बोलू नको. ते तुझ्यासाठी योग्य नाही असं ब्राह्मण पत्नीला त्या ब्राह्मणाने सांगितलं. त्यानंतर त्या ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकण्यासाठी निघाला. त्या वेलाचे मूळ खोलवर गेलं होतं. आता ते कशासाठी ठेवायचं म्हणून तो जमीन खणू लागला. त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली त्याला एक कुंभ सापडला. त्याने तो घरात नेला. त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर आत काय आश्चर्य, त्यामध्ये भरपूर द्रव्य भरलं होतं. मन व ब्राह्मण पत्नीच्या आनंदाला पारावर उरला नाही. श्रीगुरू आमच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आमचे सर्व दैन्य घालवले. ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे यतीश्वरांचा जय जयकार करू लागली. त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले आणि त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले. त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार त्यांनी श्रीगुरूला सांगितला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, या घटनेची कोठेही तुम्ही वाच्यता करू नका. जर बोलाल तर आलेली लक्ष्मी तुमची निघून जाईल. माझ्याबद्दलही काही सांगू नका. तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल. हे ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले आणि श्रीगुरूंचा निरोप घेऊन ते घरी पोहोचले. नामधारक ज्यांच्यावर गुरुकृपा होते त्यांच्या घरी दैन्य राहतच नाही. म्हणून ज्यांचे दैवत चांगले नाही त्यांनी श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करायची. गुरुकृपेने इहपरलोकी सौख्य प्राप्त होते, भक्ताचे कल्याण होते असा सांगणारा हा अध्याय आहे. त्यामुळे तुमच्यावर सुद्धा जर गुरुकृपा तुम्हाला व्हायची असेल, तुमच्यावर सुद्धा श्रीगुरूंनी कृपा करावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर श्रीगुरू चरित्रातील 18व्या अध्यायाचं पठण तुम्ही नक्कीच करा आणि गुरूंची सेवा करा. बघा, दैव जरी चांगलं नसेल ना आणि तुम्ही जर गुरूंना शरण गेला तर तुमच्यावर गुरूंची कृपा होते हे लक्षात ठेवा. असं म्हणतात की देवांचा कोप जरी झाला ना तर आपल्याला जर गुरु असेल तर गुरु आपल्याला हात तारत असतो आणि जर गुरु कोपला तर आपल्याला कुणीही तारू शकत नाही. त्यामुळं गुरुमध्ये एवढी ताकद आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये
श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करा किंवा दत्त महाराजांना, तरी तुम्ही तुमच्या जीवनात गुरु करण्याचा प्रयत्न करा. कारण गुरुसारखं दैवत या जगात कुठेही नाही. म्हणून तुमचं दैव पालटण्याची ताकद त्या श्री गुरुमध्ये असते. म्हणून त्यांना शरण जाऊन भक्ती करा. गुरुकृपेने इहपरलोकी सौख्य प्राप्त होते आणि भक्तांचे कल्याण होते असं सांगितलं जातं. त्यामुळे श्री गुरुचरित्रातील या अध्यायाचं पठण करा किंवा तुम्ही श्री गुरुचरित्राचं पठण महिन्यातून एकदा सुद्धा करू शकता. आपले वर्षातून 9 पारायण होणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं महिन्यातून एकदा तरी तुम्ही श्री गुरुचरित्राचं पठण करण्याचा प्रयत्न करा. काही अवघड नाही. पारायणाचे नियमसुद्धा खूप सोपे आहेत. त्यामुळे तो पठण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही एकदा जर तो पठण केला तर तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल आणि तुम्ही म्हणाल की आतापर्यंत आम्ही का केलं नाही. श्री स्वामी समर्थ.